स्वामी समर्थ. उद्या 6 सप्टेंबर 2025 उद्या अनंत चतुर्दशी आहे. उद्या अनंताची सेवा आपल्या करायची. उद्या गणपती बाप्पा ज्यांच्याकडे 10 दिवसाचे गणपती येते उद्या जाणार आहे, त्याचं विसर्जन सुद्धा आहे. त्यासोबत आपल्या अनंताची सेवा करायची. अनंत सेवा म्हणजे काय? भगवान विष्णूची 1000 नावापैकी अनंत एक नाव आहे, त्याची सेवा आपल्या करायची. याची कथा आपण गुरुचरित्रामध्ये ऐकलेली सर्वांनी आहे. आता आपल्या सेवा काय करायची आपल्याला? उद्या चतुर्दशी सुरू होते सकाळी पहाटे पहाटे 3:44 आणि संपते रात्री 1:32 त्यामुळे पूर्ण दिवस चतुर्दशी असल्यामुळे आपल्याला त्या पूर्ण दिवसामध्ये अनंताची सेवा करू शकता. उद्या आपल्याला उपवास धरायचा आहे अनंताच्या नावाचा. उद्या आपल्याला काय सेवा करायची? उद्या आपल्याला काय करायचं? एक कलावा सगळ्यांनी माहिती आहे. हा कलावा घ्यायचा आहे, त्याला 14 गाठी मारायच्या. तुम्हाला येत नसेल तर तुम्ही केंद्रात किंवा आसपासच्या तुमच्या जिथे पूजे सामान मिळतं त्या दुकानात जाऊन तो धागा तुम्ही खरेदी करून आणा. तुम्ही एक आणा, तुमच्या घरात जेवढे सदस्य आहेत त्यांच्यासाठी आणलं तरी चालेल किंवा एक आणलं तरी चालेल मुख्य पुरुषासाठी. हा काय करायचं तुम्हाला? उद्या तिथे चौरंग मांडायचा. चौरंगावर तुमच्याकडे भगवान विष्णूची मूर्ती असेल, लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल ते ठेवा. विठ्ठल रुक्माची ठेवली तरी चालेल, बाळकृष्णाची ठेवली तरी चालेल. तेही नसेल तर स्वामींचा फोटो ठेवला तरी चालेल. तुम्हाला तिथे घीचा दिवा, तेलाचा दिवा लावायचा. की तुम्हाला हा धागा ठेवा आणि त्याचा धागा ठेवायचा आहे. पाणी ठेवा, एखादं फळ ठेवा किंवा गूळ ठेवा, खडीसाखर ठेवा. जे तुमच्या अवेलेबल आहे ते निवेदाल तुम्ही नक्की ठेवा, त्यांना प्रसाद म्हणून ठेवा. हे सगळं तुम्ही ठेवायचंय. तिथे बसून तुम्हाला भगवान विष्णूला 1000 तुळस अर्पण करायची. 1000 तुळस अर्पण करताना काय म्हणायचं तुम्हाला? विष्णू सहस्रनाम पठण करायचंय. विष्णू सहस्रनाम मध्ये 1000 नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते 1000 नाव अर्पण करताना तुम्हाला एक तुळस अर्पण करायची. तुमच्याकडे जास्त तुळस नसेल तर 10 तुळस 9 तुळस अर्पण करा, 1 तुळस अर्पण करा, परत विष्णू सहस्र एक नाव म्हणा. असं तुम्हाला 1000 नाव म्हणून ती तुळस तुम्हाला अर्पण करायची. नंतर तो धागा तुम्हाला पूर्ण दिवस त्याच दिवशी तुम्ही पूर्ण दिवसामध्ये तुमच्या घरातल्या मुख्य सदस्य त्याच्या हातावरती बांधायचा आहे. पुरुषाच्या उजव्या हातामध्ये आणि लग्न झालेल्या स्त्रीच्या डाव्या हातामध्ये बांधायचं आहे. पण ज्या मुली कुमारिका आहेत त्यांच्या तुम्ही उजव्या हातामध्येच बांधलं तरी चालेल, मुलांच्या हातात बांधलं तरी चालेल. तुमच्या घरात 4 सदस्य तुम्ही 4 धागे तयार केले तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाहीये. प्रत्येक जण बांधू शकतो, कारण ह्याच्यामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर सगळं प्राप्त होतं, घरात बरकत राहते आणि आपले भगवान विष्णूची सेवा आपल्या हातून होते. आणि हा धागा जर मध्ये तुटला तुमच्याकडून, समजा कधी तुटला, तर तुम्ही तो पाण्यात विसर्जन करा. पाणी आपल्या जवळ नसेल तर तुम्ही एकाच मातीमध्ये थोडासा गड्डा करायचा, त्यात थोडासा हा धागा टाकून द्यायचा आणि त्याला पुरून टाकायचा. कारण की तो कमकुवत असतो, झिजतो तो थोड्या दिवसांनी, 6 महिने वर्षापर्यंत झिजतो. त्यामुळे तसं केलं तरी चालेल. आणि तुमचा राहिला तर पुढच्या शांताच्या चतुर्दशी झाली त्या दिवशी पाण्यात विसर्जन करा. दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती सेवा पूर्ण उचलायची आहे. जे मांडणी आपण केली ती पूर्णपणे उचलायची आहे. ती मांडणी पाणी जी तुळस आहे निर्माल्यात टाका, पाणी आहे झाडांना टाका तुम्ही, आणि प्रसाद जो आहे तो तुम्ही ग्रहण करा. ही सेवा खूप सोपी आहे, खूप जास्त वेळ नाही, खूप अर्धा तास लागेल तुम्हाला. आणि सोबत तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं रात्री 12 वाजता केलं तरी चालेल किंवा दिवसभरामध्ये कधी केलं. व्यंकटेश स्तोत्राचं 1 वेळा 11 वेळा पठण करा. ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधी करू शकता, दिवसभर करा किंवा रात्री 12 वाजता केलं तर अतिउत्तम राहील, खूप छान राहील. श्री स्वामी समर्थ.